गडचिरोलीतून बातमी आहे। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये 2 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। गडचिरोलीमधली मोठी बातमी। आशिष अग्रवाल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। आशिष काय अधिकचा तपशील या संदर्भात? नम्रता, आज गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस पथक आहे ते गस्तीवर असताना छत्तीसगड सीमेवर मोहला मानपूर जवळ बोधीटोला म्हणून गाव आहे, त्या गावाजवळ काही नक्षली घातपात करण्याच्या दृष्टीने त्यांचा एक जमाव होता अशी माहिती पोलिसांना प्राप्त झालेली होती। आणि यामुळे गडचिरोली पोलीस जे आहेत ते त्यांनी तिथं जाऊन चौकशी केली असता त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली होती व तिथं गेल्यानंतर त्यांचा एक नक्षल्यांचा त्यांच्याकडून गोळीबार सुरू झाला आणि प्रत्युत्तर म्हणून गडचिरोली पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला। त्यामध्ये 2 नक्षलवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि एक AK-47 व एक SLR त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। मुख्य म्हणजे 2019ला जांभूळखेडामध्ये जो ब्लास्ट झालेला होता त्यामध्ये 15 पोलीस जवान शहीद झाले होते। त्याचा जो मुख्य सूत्रधार होता कसनसूर दलमचा उपकमांडर, त्याचा सुद्धा यामध्ये खात्मा झाले असल्याची माहिती आपल्याला पोलीस विभागाने दिली आहे। याकडे जी सगळ्यात मोठी बातमी म्हणायला हवी। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल।